80च्या दशकापासून कला क्षेत्रात आपलं एक आढळ स्थान निर्माण केलेलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजेच चित्रकार सुभाष त्र्यंबक अवचट यांचा जन्म 12 एप्रिल 1949 रोजी पुण्यात झाला. त्यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर. त्यांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण ओतूर या गावीच झालं. आपलं माध्यमिक शिक्षण त्यांनी पुण्यातील भावे हायस्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर खरं तर त्यांना फाईन आर्टला प्रवेश घ्यायचा होता, पण काही कारणास्तव त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या पश्चात अभिनव कला महाविद्यालयातून अप्लाइड आर्टचं शिक्षण घेतलं. एवढंच नाही, तर उपयोजित कलेमध्ये असलेला हा अभ्यासक्रम ते अगदी अव्वल क्रमांकानं उत्तीर्ण झाले. उपयोजित कलेतील पदवी प्राप्त करून काही काळ त्यांनी अभिनव कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं. पण त्यांच्यातील सृजनाची ओढ काही त्यांना स्वस्थ बसू देईना. याच अस्वस्थतेतून त्यांनी चौकटीतलं आयुष्य नाकारत नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. मराठी पुस्तकांची मुखपृष्ठ हा त्यांच्या त्या काळच्या कला निर्मितीमधला महत्त्वाचा भाग होता. माहितीपट, टाइम्स ऑफ इंडिया, HMV तसंच अनेक जाहिरात संस्थांची कामं अवचट करत असत. बँका, उद्योग समूहांचे वार्षिक अहवाल, दिनदर्शिका, जाहिरात मोहिमा अशी अनेक प्रकारची कामं अवचटांनी त्या काळात केली आणि त्यांच्या अखंड परिश्रमाचं फलित म्हणजे कॅग या नामांकित वार्षिकात त्यांच्या मुखपृष्ठ कलेची दखल घेतली गेली आणि त्यांना जाहिरात क्षेत्रातली प्रतिष्ठेची पारितोषिकही मिळाली. 1970च्या दशकातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थानाच्या काळात कला क्षेत्रातल्या दिग्गजांशी सुभाष अवचट यांची वाढणारी मैत्री, अनेकविध कलाकारांचा अवचट यांच्या स्टुडिओमधला दिवसेंदिवस वाढता राबता यामुळे सुभाष अवचट या बहुआयामी व्यक्तिमत्वाची कलेशी असलेली नाळ अधिक दृढ झाली. सातत्यानं काम करत असूनही त्यांच्यातला कलावंत कायम अस्वस्थ असे. उपयोजित कलेत केलेलं काम हे दुसऱ्यासाठी केलेलं असतं. उत्स्फूर्तता आणि कलावंताच्या आविष्कार स्वातंत्र्याला त्यामुळे मर्यादा पडतात असं अवचट यांना कायम वाटत असे. त्यामुळेच उपयोजित कलेचं क्षेत्र सोडून अभिजात कलेकडे वळण्याचा निर्णय सुभाष अवचट यांनी अगदी सहज घेतला. उपयोजित कलेचा व्यवसाय बंद केल्यामुळे सुरुवातीला अनेक आर्थिक अडचणी आल्या, पण त्यावर मात करत अवचट यांनी अभिजात कलेमध्ये स्वतःला झोकून दिलं. या अनुभवाबाबत ते म्हणतात, सहजपणे फूल उमलावं तसा नवनिर्मितीचा नादब्रह्मासारखा तो आनंदी क्षण मी अनुभवला. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत 1986 मध्ये त्यांच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन झालं. प्रत्येक प्रदर्शनासाठी एखादा वेगळा विषय घेऊन अवचटांनी तैलरंग, जलरंग, डिजिटल प्रिंटिंग अशा विविध माध्यमांमध्ये चित्र केली. यामध्ये वारकरी, रेल्वे स्थानकावरचे हमाल, नट, विदूषक यांपासून ते छापखाना, परंपरा, शंकराचार्य, गणेश यांसारख्या सांस्कृतिक प्रतीकांपर्यंत त्यांनी विविध विषय हाताळले. भगवा, सोनेरी आणि काळा अशा रंगांना अवचटांच्या आविष्कार कलेत विशिष्ट स्थान आहे. सुभाष अवचट यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्वात एक लेखकही दडलेला आहे. धुरकटलेली, मॅडम, स्टुडिओ ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कथाकार G.A. कुलकर्णी, कवी नारायण सुर्वे, कवी ग्रेस यांच्या लिखाणाचा अवचट यांच्यावर विशेष पगडा होता. यांपैकी G.A. कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारं G.A. एक पोर्ट्रेट हे पुस्तक सुभाष अवचट यांच्या मोजक्या पण अभिजात साहित्यकृतींपैकी एक उल्लेखनीय साहित्यकृती आहे. जीवनातील विरूपता, उपरोध आणि सामाजिक अभिसरण व्यक्त करणाऱ्या नवसाहित्याला स्वतंत्र अस्तित्व असलेल्या सजावटीच्या नव्या दृश्य भाषेची गरज होती. ती अवचट यांच्यासारख्या चित्रकारांनी पूर्ण केली. मराठी पुस्तकांची मांडणी आणि मुखपृष्ठांचं संकल्पन यात दलाल मुळगावकरांनंतर जर कोणी मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणला असेल तर तो सुभाष अवचट यांनी. सुभाष अवचट यांची चित्र ही आकृतीप्रधान असली, त्यात कथनात्मकता असली आणि यथार्थवादी चित्रणाच्या खुणा त्यात दिसत असल्या तरी या सगळ्या प्रवाहापासून ती वेगळी आणि स्वतंत्रपणे घडलेली आहेत. 1970च्या दशकानंतरच्या पिढ्यांवर अभिजात चित्रकलेचे संस्कार करण्यात बहुरंगी चित्रकार सुभाष अवचट यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांनी जपलेल्या या अभिजात कलेच्या परंपरेचा पायीक होऊ पाहणाऱ्या सर्व नवचित्रकारांचा कलेच्या वाटेवरचा शोध चित्रकार सुभाष अवचट यांनी सोपा केला आहे.